कोणता कोणता इकडे समोर तर कोणीच नाही आहेत ना. गुड्डी हो येत आहे. बापा ताई आली काऊन नाही ते? आवाज मारून राहिली कशी का? मागेच तर होता मी सगळे जण. आली काऊन नाही मागे? आता मी म्हणली इकडे समोर रस्तील बसल्या म्हणून इकडून आली समोरून. तर मागे येऊन नाही आली बापा. हो मागे येऊन नाही आली ताई, पण येता येत होता ना. आता इथून नाही, इकडे कोणीच नाही तर मग मागे यायला पाहिजे ना. हो ना बाबा, इकडे कोणीच बसले नाही आहेत, सगळे मागेच होते. का करून राहिले तर? जेवण केलं की नाही ताई? तर उन्हामध्ये बसले आहेत सगळे जण. गोष्ट्या माष्ट्या सुरू आहेत आता. ताई तुझ्या झालाय? मी तर आताच जेवण केली ताई. थांबावं लागेल ताई तयारी वगैरे करतपर्यंत. कोणतं मार्केटमध्ये नाही जाऊ बाबा? काऊन ताई? वानाचं सामान वगैरे कधी घेऊन तर ताई मग? उद्याचीच मकर संक्रांत आहे. कोणता काल ना मंजुळा काकू आल्या होत्या घरी, तीळ घेऊन नेला तर सांगत होत्या की वानाचं सामान आणलं आहे म्हणून दुकानामध्ये. घ्याल म्हणे दुकानातलं वानाचं सामान. तू पण ना मोठी भोळी आहे ताई. तिथून कुठं वानाचं सामान घ्यायला परवडेल का त्यांच्या दुकानातून? मस्त होलसेल मधून आणू तर कमी किमतीमध्ये मिळेल. आणि दुकानामध्ये मोजकाच असेल. 3-4 आयटम असतील त्यांच्या दुकानामध्ये. हो पण आता मी हो म्हणली ना, कसे करून तर मग आमच्या झाला घेऊन म्हटली असते तर जमलं असतं. आता हो म्हटली ना, नाही जाईन त्यांच्या दुकानामध्ये घ्यायसाठी. का म्हणेल मंजुळा काकू? मी का म्हणतो पाहून घेऊन, नाही पडेल बजेटमध्ये आपल्या तर मग नाही घेऊ. हो त्या दुकानामध्ये गेल्यानंतर कुठं वापस येणं होईल का? घ्यावंच लागेल मग. हट बाबा ताई, शेंगा बिंगाई आणायच्या होत्या ना मार्केटमधून. तुरीच्या शेंगा पोपटीच्या शेंगा आणायच्या होत्या. पाहू ना कोणता? पाहून मार्केटमधून आणतो म्हणते शेंगा. उकडायसाठी खायसाठी ताई? हो तर मार्केटमधून कशाला आणते म्हटली? येत नाही का यावर्षी वावरामध्ये? दरवर्षी का ताई तुझ्याच वावरातून आणायच्या शेंगा? का झाला तर? येते तोडून आणते शेंगा तर का झाला? थोड्याशा खाल्ल्यानं का कमी होणार आहेत का? बयाळच आहे बाबा कोणता. त्याच्यासाठीच तर आली मी का कोणता चल वावरात जाऊन शेंगा बिंगा आणून म्हणून. आता म्हणलं तिकडे नाही जाऊ तर वावरातून शेंगा वगैरे आणून टाकू. आता नाही म्हणून राहिली बाबा ताई, नाही तर माझा विचार होता मार्केटमधूनच मस्त वानाचं सामान आणायचं म्हणून. राहू दे ना कोणता, आता जाऊन पाहू दुकानामध्ये कसा सामान आहे तर. काही जबरदस्ती आहे का? आपल्याला पसंत येईल तर घेऊ, नाही तर नाही. ठीक आहे ना तर ताई. झालं का तर ताई जेवण वगैरे झालं तुझं? नाही कोणता जेवण व्हायचं आहे. मी म्हटली अजून तयारी बियारी करेल, सांगून देते. ये मग मी जेवण करतो तोपर्यंत. हो अर्ध्या तासात येते. हो ये अर्ध्या तासामध्ये. वावरातून लवकर यावं लागेल. मग उद्या मकर संक्रांतीचा दिवस आहे तर आजच आता लाडू चिवडा बनवून ठेवीन म्हणतो. मग उद्या सणाच्या दिवशी काहीच नाही होत बाबा. झाडझूड पोचा पाचा लावण्यामध्येच 10 वाजून जातात. सणाच्या दिवशी 2 कसे वाजतात पत्ता नाही लागत. हो ताई आता यांनाही मी सामान आणून द्या म्हणते. पोहे बिये वाढू टाकावं लागेल. वावरातून आल्यावर मी पण बनवून टाकीन मग. ठीक आहे कोणता मग या. हो ताई येते. हा दरवाजा लावून घे कोणता. राहू दे ताई खुलाच राहू दे. अरे कोणता? कोण आले होते? कोण आवाज देत होते? हो ताई आली होती, शांताताई. बाबा चालल्या पण गेल्या का? हो वावरात जाऊन म्हणून सांगायला आली होती. तुरीच्या शेंगा पोपटीच्या शेंगा आणून म्हणे. बाबा तू तर आता म्हणत होती ना की मार्केटमध्ये जायचं आहे म्हणून. नाही जाऊ म्हणत आहे ताई, ह्या गावच्या दुकानातून घेऊन म्हणते वानाचं सामान. हो मी का म्हणते पोहे मुरमुरे आणून द्या बरं घेऊन. लाडू चिवडा बनवा लागेल ना. आताच आणून देऊ का? हो आताच आणून द्या. पोहे वाढू टाकावं लागेल. फक्त पोहे मुरमुरे 2च सामान लागतात का? नाही फल्लीदाणे आणाल, लाडवाचा गुड आणाल, विलायची. अरे तर चिठ्ठीमध्ये लिहून दे ना. एवढा सारा सामान सांगून राहिली तोंडाने तर. का बापा लक्षात नाही राहत तुमच्या? किती सामान आहे असं? पोराबाराच्या लक्षात राहते आणि तुमच्या लक्षात नाही राहत. फल्लीदाणे, लाडवाचा गुड, विलायची, मुरमुरे, पोहे झाला. नाही लिहून दे चिठ्ठीमध्ये. फालतू एकाच सामान विसरला तर अजून माझ्याच मागे बोंबलशी. हा नाही आणल्या ना तो नाही आणल्या म्हणून. ठीक आहे बाबा लिहून देते. का लिहून देत आहे? कोणता सामान लिहून देत आहे? पोहे मुरमुरे गुळ फल्लीदाणे यांच्या लक्षात नाही राहत खरा? कोणता ते दुकानातले मुरमुरे नको बोलवू ना. मग कुठले घेऊ ताई? दुकानातले नाही बोलू तर लाडू बनवासाठी मग कुठले मुरमुरे घेऊ? तुम्हाला तर म्हटली होती डिवरीने येईल तर लक्ष द्याल म्हणून. दरवर्षी मुरमुरे पोहे आणत होती बाबा, यावर्षी तर दिसलीच नाही. काल आली होती ते मुरमुरे पोहेवाली आली होती काल. का म्हणता काल आली होती? काल किती वाजे आली होती? घेऊन काम नाही ठेवले मग? तू वाप्यावर गेली ना मग त्याच्यानंतर हो आली होती. ते आवाज मारलो तिला तर म्हणते मुरमुरे संपले म्हणते, उद्या आणीन म्हणते. आतापर्यंत तर याचीच आहे ना. येईल आणून देईन म्हणलं ना. तर मग मुरमुरे नाही आणत आई घेऊन. हो नको आणू मुरमुरे. पोहे ना बाकीचं सामान आणून घे. आई ते डिवरींजवळ पोहेच असतील ना? पोहेही राहतात तिच्याकडे पण परवडत नाही पोहे घ्यासाठी. दुकानातले छान पोहे 1 किलो आणते का 2 किलो आणते तर? 1 किलो कुठं होतील आई पोहे? 2 किलो आणावं लागतील. अरे तर 2 किलो पोह्याचा चिवडा बनवून राहिली का? हो तर लागेल नाही तर का 2 किलो पोह्याचा चिवडा. गुड्डी बिंकी नेतील, बेबी ताईसाठी पाठवा लागेल.
आणि घरी होईल. हो हो लागेल लागेल. मम्मी पैसे दे ना मला. पैसे कशासाठी पाहिजे सोनं? पतंग आणायची आहे ना मम्मी घेऊन. आता आणून राहिला का पतंग घेऊन? हो ना मम्मी, आताच आणतो ना घेऊन. सोनू उशीच्या खाली आहेत 20 रुपये, घेऊन जा. मम्मी 20 रुपयामध्ये नाही होत ना. का 20 रुपयामध्ये नाही होत? पतंगच घ्यायची आहे ना तुला, 20 रुपयामध्ये होत नाही का? हा, खूप झाला तर 5 रुपयाची पतंग येत असेल. हो, 5 रुपयाचा जमाना आहे का मम्मी? 5 रुपयाची पतंग नाही येत, 10 रुपयाला येते आता पतंग. तर झाला 10 रुपयाच्या 2 पतंग आण. एक तुला होईल, एक भाऊला होईल. तर मम्मी चक्री पण घ्यायची आहे ना. कशाने उडवून तर धागा गिगा लागेल नाही का? एक दिवसाचा तर उडवणार राहते. ते सुताची लट्टी आणून घे घेऊन. 5 रुपयाला मिळते का ते? 10 रुपयाला मिळत असेल आता. हो, तर त्याच्यासाठी मग चक्री नाही लागेल का मम्मी? तो गुंडून ठेवू चक्रीमध्ये तर चांगला होते ना मग उडवायसाठी पतंग. मागच्या वर्षीचा कुठे टाकला तर तो मागच्या वर्षी घेऊन आणला होता ना. बरोबर ठेवत नाही, काही नाही. दरवर्षी पाहिजे नवीन नवीन. का मम्मी, मागच्या वर्षी कुठं मांजा घेतलं होतं तुम्ही? 2-3 वर्ष झाला मम्मी मांजा घेतलोच नाही मी. तो भाऊचाच मांजा धरत होतो मम्मी. आता मांजा नाही घेत. मांजा तर तो 150-200 रुपयाला मिळते. मग का घेते तर? कशाने उडवशील ना? ते सुताची लट्टीच घेतो, 2 लट्टी घेतो ना, मग त्या चक्रीमध्ये गुंडून टाकीन. तर किती देऊ मग पैसे? 100 रुपये दे ना मम्मी. भाऊसाठी 1 चक्री घ्यावं लागेल, माझ्यासाठी 1 आणि 2 पतंग सुताच्या लट्ट्या. असं तर 100 रुपये पाहिजेत नाही तुला? अरे सोनं, तुला पतंगच घ्यायचे आहेत ना, तर एक काम कर ना, सामानही आणायचं आहे. सामानही आणून घे आणि मग पतंगही घेऊन घेशील. हट मम्मी, मी गावच्या दुकानातून नाही घेत. तिथं नाही आहेत चांगल्या पतंग. गावच्या दुकानातून नाही घेत तर कुठून घेते मग? मार्केटमधून आणतो ना मम्मी, तिथं मस्त मोठे मोठे दुकान आहेत. तू पण ना सोनू, आता गावच्या दुकानातून घेऊन टाकायला पाहिजे होता. तर पतंगी घ्यायसाठी मार्केटला चालला. गेलो होतो ना मम्मी, चांगले पतंग नाही आहेत. पाहून आलो ना मी. 10 रुपयाला पतंग म्हणते, ते 5 रुपयाची पतंग आहे. माझ्या मित्रांनी वगैरे मार्केटमधूनच आणला ना घेऊन. 10-10 रुपयाच्या मस्त मस्त पतंगी आहेत. जा बाबा जा, मार्केटमधून आण. दे ना तर मम्मी, पैसे दे ना 100 रुपये. हो हो देते. मम्मी मम्मी, आजी दे ना, लवकर दे ना पैसे मला. हो रे नालाय का, मग असेच पैसे दिलो ना तुला. दुकानामध्ये जातो म्हणत होता तर पतंग घ्यासाठी, तर दिली ना मी पैसे. आजी तू ना 5 रुपये दिली ना. आता 5 रुपयाची पतंग नाहीये का? चल बरं दुकानामध्ये. नाहीये ना आजी 5 रुपयाची पतंग. चल ना, तर चल माझ्यासोबत, चल दुकानामध्ये. विचारतो बरं मी किती रुपयाला येते तर पतंग. गावच्या दुकानात येते ना आजी 5 रुपयाला पतंग. मला गावच्या दुकानातली नाही घ्यायची आहे. तर कुठली पतंग घ्यायची आहे तुला? मी मार्केटमध्ये जातो. बापा लहानसा खेटूरला नाही आहे तर मार्केटमध्ये जातो म्हणते. सांगू का तुझ्या बाप्पा जोड नाव? आजी मी एकटा नाही जात हो ना. मग कोणासोबत चालला तू? सोनू दादा सोबत चाललो. सोनू दादा बरोबर चाललो मी. सोनू दादाने म्हटलं की चल मार्केटवरून मस्त 10-10 रुपयावाला पतंग घेऊन आणू म्हणून, ना मग मस्त उडवू द्या म्हणून. हा ना सोन्या, वारलाच त्या पोराला भडकवते. नको जाऊ बेटा, नको जाऊ तू. गावच्या दुकानातले घे पतंग, आहेत ना गावच्या दुकानामध्ये पतंग. नाही ना आजी, मला जायचं आहे. सोनू दादा सोबत जातो ना मी. तुझी मम्मी येईल तर बोंबलेल ना. आजी नाही बोंबलत ना मम्मी. दे ना लवकर पैसे, लवकर ये म्हणलं ना सोनू दादा ना, नाही तर चालला जाईल ना. हो नाही बोंबलत म्हणते. तुला सोडेल ना माझ्यावरच बोंबलेल. हिला समजलं नाही का मला खेड्डीला म्हणाल. आजी नाही म्हणत ना काही. दे ना, मी पटकन येईन ना. मम्मी याचीच राहील तोपर्यंत. दे ना आजी, दे ना पैसे, दे ना आजी. मला पतंग उडवायची आहे ना आजी, दे ना. मी चल म्हणतो ना, गावच्या दुकानातले घेऊन देतो, मी घेऊन देतो, चांगलीवाली पतंग घेऊन देतो. मला नाही पाहिजे तो काही. तिथं एकही चांगल्या पतंगी नाही आहे दुकानामध्ये, मी बघितलं ना. नाही, आपल्या मम्मी सारखा जिद्दीला पोरगा आहे हा. चुप राह, रडू नको, देतो पैसे. दे आजी, दे मला पैसे दे. मोठा नाटकी पोरगा आहे. आत्ताच रडत होता ना, आता पैसे देतो म्हटलं तर पाय नाचून राहिला. आता 10 रुपये आहेत का नाही तर चिल्लर का माहित बापा. पाहत आता पिवशीत. आजी 10 रुपये नाही, 50 रुपये पाहिजेत मला. हो रे नालाय का, तुला 50 रुपये पाहिजेत का? 50 रुपयाची पतंग घेऊन आणून राहिला का? नाही आजी, 10 रुपयावालीच पतंग घेईन. पण चक्री घेईन, अजून धागा घेईन. तर मग 50 रुपये नाही पाहिजेत का? नाही आहेत बापा माझ्याजवळ 50 रुपये. का आजी अशी काउंट करून राहिली? आहेत तुझ्याजवळ पैसे? हो, तुझ्या पिवशीत दिसले मला 50 रुपये. केव्हा बघितलं माझी पिवशी तुला? मग अशी 5 रुपये दिली ना, काढत होती तेव्हा 50ची नोट दिसली नाही का? नाही, हा घेतल्याशिवाय मानायलाच नाही. हा शांताबाईच्या पोरगाई ना, माझ्या नातवाला उकसवते पतंगसाठी. सांगावं लागते शांताजवळ. आजी दे ना, पटकन दे ना आजी. हो ना बापा, देतो ना. बाबा शांताताई ना कुंता तर ह्या चालल्या ना दोघी जणी. शांताताई, कुंता. मोठ्या हुशार आहेत दोघी बहिणी. मी येईन म्हणलं तरी चालल्या बाबा ह्या. किती म्हणा, मी म्हटली होती ना मी येईन वानाचं सामान घ्यायसाठी म्हणून, तरी दोघीच बहिणी चालल्या.
चांगला काम आहे तुमच्या. तर मी येईन म्हणत होती ना. तरी दोघी बहिणी चालल्या तुम्ही. नाही न्यायचा होता मला, तर नाही म्हणायला पाहिजेच होता. हा बरोबर नाही शांतताई तुमच्या. आता मी तुमच्या घराकडेच येत होती. बरं झालं आता इथं रस्त्यातच भेटले. तर फालतू मध्ये घरी गेली असती मी तुमच्या. जा जा, दोघीच बहिणीला जायचं आहे तर जा. नाही येत मी तुमच्यामध्ये सोबतही नाही ना. अहो बाबा ललिता, चुप तर आहे थोडी. बोलू देशील का? एकावर एक बोलून राहिली. कोण म्हणते तू सोबत नाही आमच्यामध्ये म्हणून? बाबा कोण म्हणते म्हणजे म्हणायची आवश्यकताच नाही आहे ना. आता मी म्हटली होती ना तुम्हाला की मी येईन म्हणून वाहनाचं सामान घ्यायसाठी. तरी तुम्ही दोघी बहिणी चालल्या. असं नाही का येते का ललिता म्हणून एक शब्द विचारीन का काही म्हणून आतापर्यंत नाही आले तर? अरे बाबा आम्ही वाहनाचं सामान घ्यायला चाललो नाही का हो बाबा ललिता ताई? आम्ही तयारी नाही केला, काही नाही केला आणि अशा कपडे अशा साड्यांवर जाऊन का वाहनाचं सामान घ्यायसाठी? समजायला तर पाहिजे तुम्हाला. तसं नाही, असे दोघे जणी आता थैले पकडून जाताना दिसले की नाही, मला वाटलं तुम्ही जात असेल झालं वाहनाचं सामान घ्यायसाठी. कुठे चाललं का मग? वाहनाचं सामान घ्यायला जायचं होता ना. नाही जाऊ म्हटलं. आता ते काल काकू आले होते ना, मंजुळा काकू, त्या म्हणत होत्या की त्यांच्या दुकानात वाहनाचं सामान आहे म्हणून, तर आमच्या दुकानातूनच घ्या आला असे बोलली. म्हटलं आता नाही जाऊ, उद्याची मकर संक्रांत आहे, शेंगा बिंगा लागतात. कधी जाऊन वाहनाचं सामान आणून, मग कधी वावरात जाऊन कधी शेंगा आणून, म्हणून ना आता शेंगा आणायसाठी आम्ही जात होतो. तर शांताताई थोडंसं सांगायला नाही पाहिजे का नाही जात म्हणून? मी आता तुमच्या घरी जात होती. बरं झालं आता रस्त्यातच मिळालं तर. सोनू नाही आला होता का? सोनूला तर सांगितले होते जाशील म्हणून, थोडासा सांगून देशील म्हणलं ललिता काकूला की वाहनाचं सामान घ्यायसाठी नाही म्हणते म्हणून, नाही जाऊ म्हणते म्हणून मम्मी. नाही ना, नाही आला. किती वाजेकडे आला होता? आता 1 तासाच्या आधी. बरोबर आहे. मी ना वाप्यावर गेली होती, आला असेल तर एखाद. हो तो मार्केटमध्ये जातो म्हणलं, तर मी म्हणले जाता जाता थोडंसं सांगशील का कोण ना. आमच्या इथं म्हणत होते हे शेंगा सुंगा आणायला नाही जात का वावरात म्हणून. मी म्हणली आज आता वाहनाचं सामान घ्यायसाठी जायचं आहे म्हणली. तिकडून आल्यावर जाईन अशी म्हटली होती त्यांना. कुठं हो, नाही होत. जर आपण वाहनाचं सामान घ्यायला गेलो ना, पूर्ण दिवस तिथंच जाते. घरी येतपर्यंत आपल्याला 5 वाजले असते. आणि कधी गेली असती मग सांग बरं? हो ते तर आहे ताई. काही घ्यायसाठी गेलो ना, पूर्ण दिवस त्याच्यामध्येच जाते. बघून घेऊ ना कसं सामान आहे तर, गावच्याच दुकानामध्ये आहे तर बघून घेऊ. चांगला असेल तर घेऊन टाकू, नाही तर नाही घेऊ. उद्या जाऊ मग. उद्याची तर मकर संक्रांत आहे ना. मकर संक्रांतीच्या दिवशी कसे जाऊ तर? उद्या कामच होतील. सळा सारवण, नाश्ता बिस्ता, आंघोळ पाणी करेपर्यंत तुमचे 12 ना 2 वाजून जातात. हो ललिता, उद्याचाही दिवस ना असा लवकरच गेल्यासारखा जातो. पाहू आता, उद्या पाहू आता. चल ना तर वावरात तू पण. येत नाही का शेंगा वगैरे आणायला? उद्या मग शेंगा उकळायसाठी लागतील नाही का? हो आता येतो, वावरातच येतो तुमच्या सोबतच. मी आपल्या वावरात जाईन, तुम्ही आपल्या वावरात जाल. चल ना तर आमच्याच वावरातला आणशीन. कितीक लागणार आहेत? दोघे जण मुठभर शेंगा राहिला तर होते. आहेत ना शांताताई, आमच्याही वावरात आहेत ना शेंगा. कशाला फालतू तुमच्या वावरातला आणू? आता नाही राहिल्या असत्या ना तर म्हटली असती का शांताताई थोडासा 1-2 मूठ शेंगा द्या म्हणून. नाही म्हटले असते तरी गेली असती तुमच्या वावरात आणली असती. हो का? चोरून आणली असती का? हो, काही म्हणा, चोरून म्हणा की काही म्हणा, आणलीच असते. चला ना तर आमच्या घराकडून जाऊ. थैला गेला धरावं लागेल ना मलाही. अर्जुन तुमच्या घराकडे कशासाठी तर ताला बिला लावली नाही? ताला तर लावून आली म्हणा. मग राहू दे, आहे पन्नी आहे थैल्यामध्ये, तू पन्नी मध्ये तोडून घेशील. चल आता लवकर, मग आल्यावरही अजून कामच आहेत बाबा. झाला का लाडू चिवडा वगैरे बनव? नाही ताई, कुठे झाला, आता बनवीन मग सायंकाळी. तुमच्या झाला का लाडू चिवडा बनवून? नाही, वावरातून आल्यानंतर बनवीन ना लाडू चिवडा मी पण. आता तीळ दूध करून ठेवली आहे. पापड्या बिपड्या सगळ्या सायंकाळी बनवा लागेल. मी नाही बनवत तिळाच्या पापड्या, खात नाही ना काही नाही. चिकूला आवडतात. आला नाही का आता मकर संक्रांतीला चिकू? येईन तर म्हणत होता, आता याचाच आहे. येईल आज सायंकाळपर्यंत येईल. हो तो आल्यावरच बनवीन, नाही तर मी नाही बनवत. हो जमते ना, तिळाच्या पापड्या बनवायला काही वेळ नाही लागत. नमस्कार मंडळींनो, आज आहे मकर संक्रांत. मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. अरे शांता, झाला नाही का? किती वेळ आहे? इकडे चुलीवर मांडली का शेंगा? मी तिकडे बघतो तुला किचन मध्ये वगैरे. चूल भेटली होती, आंघोळी बिंगोळी झाल्या सगळ्यांच्या. म्हटलं आता खाली आहे चूल, तर इथं शिजवून टाकते शेंगा. किती वेळ करून राहिली शांता? किती वेळ करून राहिली नाश्त्यासाठी? वेळ होते नाही तर का, सणाचा दिवस आहे तर. अरे किती लवकर उठली मी. किती 4:30 वाजले होते. 4:30 वाजेपासून उठली. एवढ्या मोठ्या घराच्या झाडझूड, मग झाडझूड झाल्यानंतर पोचा गिचा लावली. मागच्या अंगण सारवायचा होता, अंगण सारवली. अरे पोचा गिचा सारवण गिरवण नंतर केली असते ना. आधी नाश्त्याचा करून टाकली असते. फालतू मध्ये वाट पाहावं लागते. भूकही लागली आता. किती वाजले बा आता? भूक लागली तर वाट पाहावं लागते म्हणता. आता 9 वाजता वाजले ना. 9 म्हणजे का कमी वेळ झाली का? जेवणाची वेळ होऊन गेली. हो माहित आहे जेवणाची वेळ झाली म्हणून.
हां, शहरातल्या लोकांची नाही झाली बाबा. शहरातले लोक 9 वाजे नाश्ता करतात. मी तर 7 वाजेच नाश्ता करतो. मग वावरा शेतात जावं लागते ना. नाश्ता नाही केला तर मग 9 वाजे जेवण पाहिजे. हो तर सणाचा दिवस आहे तर आंघोळ बिंगोळ करावं लागते ना आधी. आंघोळ बिंगोळ केली त्याच्यानंतर आता शेंगा मांडली चुलीवर. आंघोळ झाल्यानंतर मग पोचा वगैरे लावलं असतं का? सारवण नंतर केली असते का सांगता जे तुम्ही. एखाद्या दिवस थोडासा उशीर का झाला नाश्त्याला मार बोंबलतात. अजून माहित नाही 6 वाजेपर्यंत झोपून राहिली असते की नाही तर कसे केले असते तर. अरे त्या कोणत्या शेंगा मांडली तर उकडायला? नुसते पोपटीच्याच मांडली, तुळीच्या नाही मांडली? मिक्स आहेत ना पोपट आणि तेवढीच्या दोन्ही मिक्स आहेत. झाकली नाही, काही नाही गंजावरती. ते शिजतील कशा कशा? झाल्या शिजल्या. आता खोलली मी आणि बघितली शिजल्या का म्हणून. बघतच होती तर तुम्ही आवाज दिले. असं का शिजल्या का मग शेंगा? मग उतरव पटकन, उतरव बरा गंज आणि दे लवकर. हो देते थांबा. नैवेद्य वगैरे तर करू द्या. हो ना. तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हां, तुला पण मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तिळगुळ दिली नाही ना, तिळगुळ घ्या ना, गोड गोड बोला म्हणते. देते ना बाबा देते ना. तुम्हालाही तिळगुळ देते. आधी नैवेद्य करू द्या. देवाला नैवेद्य करू द्या मग त्याच्यानंतर तुम्हाला देते. आणि हे सोनू विशाल कुठे आहेत? घरी नाही आहेत ना? का हो बाबा हे पतंग उडवायला गेले पोरं. सणाच्या दिवशी ना एकही कामाला ऐकत नाही पोरं. सोनूला लवकर आंघोळ कर म्हटली ना. शेंगा वगैरे म्हटली उकळायला गॅसवरतीच वाटल्यास. तर हो म्हणाला. आंघोळ केला आणि कुठला का पकडला ना आपली पतंग आणि गेला. हो, आज ऐकतात तुझे काम. पतंगही नाही उडवतील का? आज तर पोरांचा मोठा दिवस आहे. हो बरोबर म्हटल्या. पोरांचा मोठा दिवस आहे वगैरे म्हणा आज. तुम्हाला मग अशी म्हटली भूक लागली तर पोह्याचा चिवडा देते तर नाही म्हटलं तुम्ही. अरे तो वाढला पोह्याचा चिवडा कोण खाईल? आता आलू पाव वगैरे बनव. अजून आलू पोहाही बनवू का त्याची? नाही तर काय, आलू पाव बनव ना बाबा. कशा गोष्ट करते? आलू पाव बनवू का त्याची म्हणून? स्वयंपाक करायचंच नाही. आता शेंगा खाऊ, आलू पाव खाऊ, झालं. मग आरामात स्वयंपाक बनवशील बढिया 12 वा रे गडी वा. आत्ताच म्हणतात की स्वयंपाक बनवू नको आणि मग आरामात बनवशील 12 वाजे स्वयंपाक म्हणतात. आता वाजले किती? 9 वाजले. अजून पोहे बनव म्हणता. पोहे शेंगा खातपर्यंतच तुमचे 11 वाजून जातील ना. मग 12 वाजे स्वयंपाक. चांगलं काम आहे तुमच्या आता. बाप रे बाप. शांता, लहान ताटी नाही झाली का? लहान झाली का ताटी? थांबा मोठी आणते. तू पण ना शांता बैताडच आहे. एवढी मोठी ताटीमध्ये शेंगा घेऊन आली. म्हणून म्हटलं की लहान ताटी नाही झाली का म्हणून. तर उलटी म्हणून राहिली मोठी ताटी घेऊन येतो म्हणून. अहो मी पण मजाकच करत आहे का? तुम्हालाच मजाक करायचं समजते का? असं का? मजाक करून राहिली का? खरंच आता हे एवढी मोठी ताटीमध्ये शेंगा आणली ना? अहो तर सोनू विशाल सोबत खातील ना. कुठं आहेत आता सोनू विशाल? ते तर पतंग उडवायला गेले आहेत ना. थंड नाही होतील का ते शेंगा? फोन केली होती ना मी. विशालला फोन केली होती तर येतो म्हणाला. हो तर आल्यावर आणली असती ना. शेंगा थंड होतील ना. का बाबा तू पण. मम्मी मम्मी. बघा बरं आले तरी. का रे सोनू धावत आला का? मार दम भरला ना. हो मम्मी, धावत आलो मी. मम्मी सांगू का, खूप मजा आली. पतंग उडवलं तो काही सांगू नको. थोडासासाठी वाचली मम्मी, नाही तर मी पतंगच काटत होतो चिकू दादाची. आला का चिक्कू आला? हो मम्मी आला ना. रात्री आला. 9-10 वाजले होते. पतंगही आणून टाकला का? मम्मी चिकू दादा तर 5-6 पतंग घेऊन आलाय. विशाल नाही आला? आलो नाही आलो. नाही भाऊ, मस्त मजा आली पतंग उडवायला. तुला धागा सोड केलं तर तू धागा नाही सोडलास. नाही तर पतंग कटली असती चिकू दादाची. सोडलं नाही तर का तर तुलाच बरोबर खिस्ता नाही आला. माझ्या हातात दे म्हटलं पतंगची डोर तर ऐकलं नाही तू. माझ्या हातामध्ये राहिली असती ना पतंगची डोर तर पतंग कटलीच असती चिकूची. का सांगते भाऊ तू? पहिले तर तूच उडवत होता ना पतंग तर उडतच नव्हती. मग मी धरलो पतंग तर कशी उडाली? अरे तर मी उडवत होतो पतंग तेव्हा हवा नव्हती चालत ना. बिना हव्याने पतंग उडते का? मग तू धरला तर हवा चालू झाली म्हणून पतंग उडाली. आतापर्यंत पतंगच उडवल्या. आता या पहिले शेंगा खा बरं गरम गरम. मग ते पतंगबाजी नंतर कराल दोघेही भाऊ. झाला तुमच्या काही दिवसभर खाण्याघेण्यामध्ये लक्ष नाही राहत. हो मम्मी दे. अहो थोडा मागे सारखा मदत ताटी ठेवा हे आणि खा आता. अरे ना शांता, तू नाही खात का? हो खाते ना मी पण खाते. बस ना तर मग तू. मम्मी फोल ठेवायसाठी आणली नाही ना काहीच. अरे बघा आता फुल ठेवायसाठी पकडते म्हटली आणि विसरली. थांबा आणते फुल ठेवायसाठी. तुम्ही खा तोपर्यंत. अहो नमक वगैरे बरोबर आहे का? थोडासा नमक लागला असता. आता गरम गरम आहेत ना म्हणून तसे वाटतात. थोड्या वेळात ना त्याच टेस्टी लागतील. नाही बरोबर आहे ना. मग टेस्टी लागत आहेत. घरच्या शेंगा आहेत ना वावरातल्या. येते मी. हो ये लवकर ये. थंड होतील. पटापट खाऊ लागतो. पण सगळेच आणली का इथं शेंगा? हो पूर्णच शेंगा आणली नाही तर. एका वेळेस कशाला आणली? गंजामध्ये थोडाशा राव द्यायला पाहिजेत होत्या. अजून का ठेवता? 3 वेळा गेली असती का आणायसाठी. भाऊ नुसत्या पोपटीच्या शेंगा खाऊन राहिला. तुळीच्या शेंगा खा ना.
खातो ना तूही खा ना तर पोपटीच्या शेंगा. तुला कोण नाही म्हटलं? माहित आहे नुसत्या पोपटीच्या शेंगा खाशील, तुळीच्या शेंगा तशाच ठेवशील तू. अरे काही नाही होत, आधी पोपटीच्या शेंगा संपवा मग तुळीच्या शेंगा खाल. नाही बापाजी, आधी तुळीच्या शेंगा खा म्हणा भाऊला. वा अरे गडी, कोण पोपटीच्या शेंगा खाऊन राहिला? तू तर खाल्ला ना 2-3 पोपटीच्या शेंगा, तू न खाल्ला ना? मी एकच खाल्लो होतं, मला म्हणून राहिला. काय झालं? कशासाठी तू महिमा सुरू केलाय? हा, हे घ्या तिळगुळ घ्या ना, गोड गोड बोला. हॅपी मकर संक्रांती. हॅपी मकर संक्रांती आई. अरे तर तू खाली प्लेट आणायसाठी गेली तर तू लाडू चिवडा धरून आली. हा अहो तुम्ही मगाशी म्हटले ना तिळगुळ नाही दिली ना, तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणून राहिली, म्हणून आता धरून आली मी तिळगुळ. लाडू चिवडा पण आणली ना, मुरमुऱ्याचा लाडू आणली, चिवडा आणली. हो, आणि तिळगुळ पण आहे ना, तिळाचे लड्डू आहेत ना. घ्या तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हो आधी शेंगा तर खाऊ लाग, मग नंतर तिळगुळ खाऊ ना. हो नंतरच खाऊ, आता आणून ठेवली. बरं तर ठीक आहे मंडळींनो, तुम्हा सर्वांना हॅपी मकर संक्रांती. कशी वाटली मग आजची व्हिडिओ? तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि हो, आतापर्यंत तुम्ही मराठी हार्ट्स ह्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हा सर्वांच्या खूप खूप धन्यवाद. आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.